पैशाचा काही सोर्स नव्हता. मग हेमंत नगरकर आणि मी आम्ही दोघांनी आमचा एक महिन्यात पगार विकला. म्हणजे रंगमंदिरामध्ये कुणीच नव्हतं, कुणी प्रेक्षक नव्हतं. बाबासाहेबांनी नारळ फोडला आणि आम्हाला सांगितलं एक दिवस असा येईल इथे बसायला जागा नसेल म्हणजे. ही दादांची आपली शेवटची म्हणजे 11 वाजता बोलणारा माणूस सकाळी 11च्या दरम्यान मी त्यांचा पार्थिव बघतोय याच्यासारखं दुःख दुसरं दुःख नाही कोणच. एक इतिहासामध्ये वीज मंडळाच्या एक पहिली घटना घडली की एखाद्या विद्युतीकरणाचं उद्घाटन करण्यासाठी VIP यावेत आणि ते VIP कोण आले? तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेलिकॉप्टरवरती आले. म्हणजे दादा कोंडके फाउंडेशनचे जे काही उपक्रम आहेत ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. दादा कोंडके फाउंडेशनचा महत्वाचा उपक्रम म्हणजे दरवर्षी भाऊबीजेला साजरी करणारी आपली कुष्ठरोगी भाऊबीज. दुसरा उपक्रम म्हणजे दादांच्या जयंतीला म्हणजे गोकुळाष्टमीला हा दादांचा जन्मदिवस. तारीख कुठली असू दे पण गोकुळाष्टमीचा जन्मदिवस. त्याशिवाय आपण एका चांगल्या कलाकाराचा समाज चांगलं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा आपण त्याची दादा कोंडके समाज विषय पुरस्कार म्हणून त्यांचा आपण सन्मान करतो. काय स्वरूप असतं या पुरस्कार? तर सुरुवातीला मी जेव्हा फाउंडेशन चालू केलं आणि मी जेव्हा नोकरीवर होतो तेव्हा एक ट्रॉफी दादांच्या नावाची ट्रॉफी शाल श्रीफळ आणि आम्ही 11,000 रुपये द्यायचो. परंतु जसं पुढे मला पैशाची अडचण भासत गेली तसंच तुम्ही ती रक्कम मला आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितली तुम्ही स्वतः खर्च करता मग रक्कम का देता? मोठ्या लोकांनी सांगितलं. त्यात महत्वाचे होतं म्हणजे माझं दुसरं दैवत भाई वैद्य. का खर्च करताय म्हणले तुम्ही? नका करू, फक्त ट्रॉफी वगैरे द्या. त्यामुळे आपण ती ट्रॉफी ठेवली आणि दादांच्या पुण्यतिथीला सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारे ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना आपण पुरस्कृत करतो. ज्या व्यक्ती लोकांच्या पुढे येत नाहीत पण त्यांच्या लोकांच्या पुढे येणं फार महत्वाचं आहे. अशा व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो. अशा आपण दादांच्या नावाने 3 प्रोग्राम नक्कीच करतो दरवर्षाला. छान दरवर्षाला. आणि विनोदोत्तम करंडक काय? हा ते काय झालं, हेमंत नगरकर हे माझे मित्र, आम्ही दोघं होतो महावितरणला रस्ता पेटला. तर त्यावेळेस आमच्या मुख्य अभियंत्याने आमच्या जबाबदारी सोपवली होती की वीज चोरी आणि थकबाकी ह्याबद्दल जनतेचं ग्राहकांचं प्रबोधन करण्याकरता तुम्ही काहीतरी करा. आम्ही दोघांनी एक पथनाट्य बसवलं. पथनाट्य आमचेच कलाकार होते सगळे, आमच्या महावितरणमध्ये सगळे कलाकार होते आणि ते पथनाट्य संपूर्ण पुणे जिल्ह्यात न्यायचं आणि त्याचे हे करायचे म्हणजे सादर करायचं असे त्यांनी आम्हाला सांगितलं. असं आम्ही आता बारामतीला चाललो होतो पथनाट्य सादर करायला. गाडीत नगरकर आमचा एक विषय झाला की आपण दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय करू शकतो. तर मग आमचं दोघांचं अगदी एकमत झालं आपण दादांच्या नावाने विनोदी एकांकिका स्पर्धा चालू करू. ही स्पर्धा आपल्याला नव्हतीच, एकांकिका स्पर्धा होत्या केवळ विनोदाला वाहिलेली नव्हती कोणती. दादा कोंडके चार्ली चॅप्लिन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण विनोदी एकांकिका स्पर्धा चालू करू. 2007 ते साल होतं. पहिलेच वर्ष होतं. कोणाची ओळख नव्हती, पैशाचा काही सोर्स नव्हता. मग हेमंत नगरकर आणि मी आम्ही दोघांनी आमचा एक महिन्यात पगार विकला. त्यातून जी रक्कम उभी राहिली त्यातून पहिलं वर्ष आम्ही ते साजरं केलं. आता पहिलं वर्षाचं जेव्हा म्हणजे जवळजवळ तेव्हा एक 18 कॉलेजने आमच्याकडे एंट्री घेतली होती. 18 कॉलेजने आम्ही एंट्री घेतली होती. त्यांचे एकांकिका संघ आले होते. आता ओपनिंग करायचं ठरलं त्याचं. तर बाबासाहेब पुरंदरे आम्ही आणि हेमंत नगरकर भेटलो. बाबासाहेबांनी आनंदाने मान्य केलं. मी येतो म्हणजे याला प्रयोगाला ओपनिंगला. पहिल्या ओपनिंगला बाबासाहेब वेळेत फार पक्के होते. ठरलेल्या वेळेप्रमाणे 5 वाजता वेळ संध्याकाळी ठरली होती. 5 मिनिटापूर्वी बाबासाहेब आले पण संघ अजून नव्हती आणि आमची तयारी चालली होती. प्रेक्षकांची पण तयारी नव्हती. बाबासाहेब म्हणजे चला लगेच आले ना लगेच स्टेजवर गेले. स्टेजवर गेलो आणि ते मला उघडा पडदा उघडला. त्या म्हणजे रंगमंदिरामध्ये कुणीच नव्हतं, कुणी प्रेक्षक नव्हतं. बाबासाहेबांनी नारळ फोडला आणि आम्हाला सांगितलं एक दिवस असा येईल की इथे बसायला जागा नसेल म्हणले. आणि ते त्यांचे आशीर्वाद आज आम्हाला प्रत्यय आला. किती वर्ष झाले? 17 वर्ष झाले. हे जून 2024 17 वर्ष झालं.
पण ह्याचं वेगळे पण काय सांगा. विनोदोत्तम मध्ये विनोदी एकांकिका असतात हे झालंय. हा अजून काय? आता काय करतो आपण ह्याच्यामध्ये कुठली स्पॉन्सरशिप आपण घेत नाही, अच्छा. कुठलीच नाही. पण आम्ही जेव्हा संघांना आम्ही प्रवेश देतो तर आम्ही त्यांनी 5,000 रुपये घेतो प्रवेशिका. पण 5,000 त्यांना तिकडे देतो परत. म्हणजे त्यांना ते फुकट पडतं. 5,000 तिकडे खपवले की त्यांना प्रवेश फुकट. त्यांनाही आणि आम्हाला प्रेक्षक वर्ग उपलब्ध होतो. दोन्ही काम होतात एका ह्याच्यामध्ये. त्यामुळे आमचे तसे बाकीच्या पेक्षा आमची प्रवेश फी जास्त आहे. पण संघाने इतकी त्याची एक सवय झाली की ते 100% येतात. आणि ह्या प्रवासामध्ये आम्हाला इतक्या दिग्गज व्यक्ती मिळाल्या आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करायला. सतीश आळेकर सर मिळाले, अभिनेते नंदू पोळ मिळाले, वालेकर मिळाले, असे 101 बडकर सतीश तारे मिळाले. या सगळ्यांचे मार्गदर्शनाखाली त्याच्याखाली आम्ही हा प्रवास चालू केला. हे विनोदोत्तम मधून काय साधारणतः साध्य झालं? काय विनोदोत्तम म्हणजे ह्या स्पर्धेतून आता म्हणजे त्याचं जर हे पाहिजे झालं तर आज आघाडीचे बरेच नायक जगातले आमच्या स्पर्धेत त्यांनी भागितलेलं आहे. या विनोदोत्तम सगळ्यात पहिला भाग म्हणजे सुयश टिळक, पर्ण पेठे, आलोक राजवाडे, आशुतोष वाडेकर, काय प्रियदर्शनी इंदुरकर, हास्य जत्रा, असे बरेचसे आमच्या इथे आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन 3 मंडळी गेली. ती मंडळी अमेय वाघ पण होता. अमेय वाघ ह्या आमच्या म्हणजे स्पर्धे आम्ही करण्याचा आमचा उद्देश सफल झाला की आपल्याला चांगले कलाकार गेले. मागच्या वर्षी तर एक मुलगी भाडीबामध्ये घेतली, भाडीबा फिल्म तरी तिला घेतली लगेच. म्हणजे असं एक ह्यातून प्रकाशात कलाकार आणणे हे चांगला व्यासपीठ मिळून दिलं. आणि स्पर्धा मात्र जोरदार चालतात. खूप संघ भाग घेतात. काही स्पर्धांना अटेंड पण फार चांगली स्पर्धा झाली. मनोहरजी, एक थोडा हळवे पण असलेला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, पण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. दादा कोंडके जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला तुम्ही कुठे होतात किंवा तो काय क्षण आहे? तो दिवस होता 18 मार्च रात्री 11 वाजता. 18 मार्च मध्ये रात्री दादाचा माझा फोन झाला 11 वाजता. त्यांनी मला फोन केला, उद्या कुठे तुम्ही? आहे दादा म्हणून पुण्यात, उद्या येतो पुण्यात. तर त्यावेळी पुण्यामध्ये माझी भेटी पुण्यात झाली होती. तर मला मी आहे पुण्यात म्हणलं, उद्या मी येतो एवढंच बोलले. नाही मी चोपलं, सगळं झालं. रात्री 2:30 वाजता माझा फोन वाजला लँडलाईनचा. तिकडून आमचा दादांचा PA जितेंद्र गोळे बोलला की साहेब दादांचं असं झालंय, त्यांना अटॅक आला पॅरालिसिसचा, आपण हॉस्पिटलला नेलं होतं पण डॉक्टरांनी सांगितलं काय खरं नाही. तर तुमच्या एकच जबाबदारी, तुम्ही उषाताई म्हणजे आमच्या उषा चव्हाण दादांची बहीण, त्यांना तुम्ही दोघींनी घेऊन यायचे मुंबईला. त्यांना सांगायचं नाही, फक्त दादा आजारी एवढं सांगतो ना. तर उषा चव्हाणाच्या राहिला सहकार नगरला आणि त्यांची बहीण होती दत्तवाडीला त्यांच्या मुलाकडं. तर मला म्हणले एकच गाडी पाठवली, फक्त त्यांना सांगायचं नाही इथे येईपर्यंत. काय म्हणजे काय होईल सांगता येत नाही. तर मला आले, माझ्या गाडी आली रात्री 2:30 वाजता. मी उषाबाईंच्याकडे गेलो. उषाबाईंना आश्चर्य वाटलं, मी 2:30 वाजता का आलो तुमच्याकडे? चांगले एकदम चांगले संबंध उषाबाई. तर ते म्हणलं काय झालं? नाही म्हणलं, जिथं निरोप आलाय राजेंद्र तब्येत बिघडली, आपल्याला मुंबईला जायचं. ठीक आहे म्हणल्या. ते त्यांनी पण जास्त काय विचारलं नाही. तर आम्ही त्यांच्या बहिणीकडे आलो. आमच्या आम्ही त्याला आत्या म्हणायचो. आत्याकडे आलो. आत्याला म्हणलं असं आपण, आम्ही दादा आप्पा म्हणायचो. दादा आमचं खाडे त्यांचं आपल्या कुटुंबातलं नाव. आत्याला म्हणलं आपण थोडी तब्येत बरं नाही तर आपण मुंबईला जायचं. त्यांना घेतलं बरोबर आणि आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर दादांच्या दादरच्या निवासस्थानी सावरकर सजवलं त्यांचं निवास होतं. लांबूनच भयंकर गाड्या लागल्या होत्या आणि भयंकर लोक होते. उतरल्यानंतर कळलं की काहीतरी गडबड, सगळ्यांना काढलं नक्की काहीतरी गडबड आहे. आणि मग आम्ही आत्याबाईंना उषाबाईंना आत घेऊन गेलो.
तर दादांचं पार्थिव समोर होतं. तो प्रसंग इतका वेदनादायक होता की काल रात्री आपण 11 वाजता ज्या माणसाशी बोललो त्या माणसाला आता आपण असं पाहतोय. आत्याबाईंना उषाबाईंनी सांगितलं, काय सांगितलं, त्यांनी काय पडलं, त्यांनी हंबरडा फोडला. असा तो प्रसंग होता. म्हणजे प्रसंग, इतके कार्यकर्ते, इतके शिवसैनिक, इतक्या गाड्या, की त्याला काही लिमिटच नव्हतं काय. आणि नंतर सकाळी खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले, त्यांनी दर्शन घेतलं. मग सगळेच प्रमोद नवलकर वगैरे सगळे ही दादांची आपली शेवटची, म्हणजे 11 वाजता बोलणारा माणूस सकाळी 11च्या दरम्यान मी त्यांचा पार्थिव बघतोय, याच्यासारखं दुःख दुसरं दुःख नाही कुठलंच. पण त्यांच्या ह्या सगळ्या स्मृती आहेत त्या वेगळ्या पद्धतीने आपण जपल्यात त्या, आणि समाजाला तुम्ही काही ना काहीतरी देताय. या सगळ्या वाटचालीमध्ये श्रीपाल सबनीस कुठे भेटले तुम्हाला? नाही सांगता, दादा कोंडे फाउंडेशन स्थापन केल्यानंतर हे स्थापन करताना मला महत्वाची व्यक्ती मला मिळाली, ते म्हणजे सकाळचे संपादक मल्हार आरंगले साहेब. मल्हार आरंगले साहेब त्यांना विनंती केली, साहेब फाउंडेशन स्थापन करायचे आणि त्याचा ओपनिंग तुमच्या हस्ते करायचे. ठीक आहे म्हणले, काय मी ते होते कोल्हापूरला, त्यांनी मान्य केलं. आता दादांच्या फाउंडेशनचा पहिला ओपनिंगचा मुहूर्त सामाजिक कार्य करायचा असा आमचा मानस होता. दुर्दैवाने अगोदर 2 दिवस काशीवाडी झोपडपट्टीमध्ये आग लागली आणि तिथल्या एका मुस्लिम कुटुंबाचं एका मुलीचं लग्न होतं त्यांच्या. त्यांनी सगळं साहित्य आणलं होतं, सगळं साहित्य जवळून घेऊन. आम्ही ठरवलं की आपण त्या कुटुंबाला पूर्ण मदत करायची, ते सगळं साहित्य घेऊन द्यायचं. आणि आम्हाला एक पुरस्कार पण द्यायचा होता दादा कोंडकेंच्या नावाचा. त्याला कोण तर थोडासा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक व्यक्ती भेटली, की म्हणजे पौर्णिमा गादिया, समाजसेविका, जी वडगाव शहरीला एका सदन कुटुंबातली मुलगी, घरी भरपूर सदनता, पण समाजसेवेच्या वेळेपायी ती एका कंपनीत नोकरी करायची. आणि नोकरीत आल्यानंतर स्टेशनमध्ये मुलं रोडला झोपायची किंवा जे मुलं होते त्यांना कोणीच नव्हतं, त्यांना खायला वगैरे द्यायची. आणि तिथून पुढे तिने एक खोली घेतली, तिथे मुलांना सांभाळायला सुरुवात केली. हे आम्हाला कळल्यानंतर आपण म्हणलं पहिला पुरस्कार आपण पौर्णिमा गादियांना द्यायचा. आणि म्हणून 2004 साली आमचं हे फाउंडेशन स्थापन झालं. त्या साली पहिला हे केला. पहिल्याच दादांच्या म्हणजे पुणे ह्याला जयंतीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दादांच्या ह्या पौर्णिमा गादियांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार दिला. आणि त्या काशीवाडी झोपडपट्टीतल्या आमच्या बेगम म्हणून ती मुलगी होती, त्याला संपूर्ण लग्न साहित्य दिलं. हे आमचा इथून प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही पुढे प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे पण असं जपत गेलो. मल्हार आरणकल्ले जसे भेटले तसे आता हे म्हणजे त्याच काळात मी जेव्हा भावीच करायचो दादांच्या नावाने, तेव्हा मला एक जण सुचवलं, तुम्ही भाई वैद्यांना काय बोलवत नाही. भाईंची माझी ओळख नव्हती. भाईंच्याकडे गेलो. भाईंना म्हणलं, भाई मी मनोहर कोलते, दादा कोंडके फाउंडेशन आम्ही स्थापन केले, तर आम्ही दरवर्षी कुष्ठरोगी महिलांना भावीच करतो, तर आपण ह्या वर्षी याल का? येईल म्हणले आनंदाने. मला काय, मला इथे सांगायला घेऊन जाणं मी. भाईंना तिथं त्या भावीच्या दिवशी त्या भाईंना नेलं. जेव्हा भाईंनी त्या सगळ्या महिला, सगळे पुरुष कुष्ठरोग झालेले ते सगळे पाहिले आणि त्यांचं प्रेम पाहिलं, तेव्हा भाई अगदी मनातून हातून गेले. त्याच वेळी त्यांनी सांगितलं, मला कोलते, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तुम्ही इथं आणायचं. आणि इथून पुढे माझ्या पेन्शन मध्ये, त्यांना पेन्शन कमी होती, 5 साड्या माझ्या, 5 साड्या माझ्या. आणि मग ते भाई 10 वर्ष जे जोडले ते ह्या भाऊबीजेला, आमच्या सगळ्या दादांच्या सगळ्या प्रोग्रामला बाईच पाहुणे, दोघं पाहुणे फक्त ठरलेले, मल्हार आरणकल्ले आणि भाई वैद्य, हे पाहुणे ठरले. तुमच्या बाबतीत फेविकॉल का जोर जो आहे ते नक्की एकदा माणूस तुमच्या संपर्कात आला की 10 वर्ष त्याशिवाय कोणाच हे नाही, म्हणजे कोणाला पाहुणा नाही. दुर्दैवानं करोना आला. करोनामध्ये थोडं आमच्या त्या वर्षी काही उपयोग झाला नाही. त्यांचे थोडेसे मला आरणकल्ले साहेब आमच्या पण थोडेसे कार्यक्रमाला येणं थोडंसं कमी झालं. आणि त्याच्या अगोदर 2017 साली, बरोबर ना, 2017 साली भाईंचं निधन झालं. भाई अचानकच गेले. आता मला फार मोठा प्रश्न पडला की आता माझ्या पाठीमाग कोण काय. तर अगदी योगायोगाने डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांची माझी ओळख झाली. श्रीपाद सबनीस सरांना भेटलो. सर मग सबनीस
साहित्य संमेलनाचे 89 वक्तेपणा, अतिशय मोठा साहित्यिक, अतिशय स्पष्ट वक्ता आणि एक फार मोठा माणूस तो. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना म्हणलं असं म्हणलं आम्ही काही बाकी काही हे करू शकत नाही, साधा प्रोग्राम करतो. ठीक आहे, काय अडचण नाही म्हणले, मला तुम्ही चांगलं काम करताय. आणि मग ते श्रीपाद सबनीस सर जॉईन झाले. गेली 7 वर्ष तर माझा एकही प्रयोग श्रीपाद सबनीस सरांच्या शिवाय झाला नाही. आमच्या दोन्ही पण माझे अजून एक फाउंडेशन, ज्ञान फाउंडेशन आहे, ते भाईंच्या आदेशानुसार मी स्थापन केलं होतं शिक्षणाच्या प्रसारासाठी, शिक्षण क्षेत्राच्या सेवेसाठी. त्या दोन्हीचे आमचे पाहुणे हेच फक्त, एक म्हणजे डॉक्टर श्रीपाद सबनीस आणि एक म्हणजे आमचे आत्ताचे मुख्य अभियंता माननीय राजेंद्र पवार साहेब. हे 2 पाहुणे आता कालपर्यंत तेच पाहुणे होते आणि मधल्या काळात काही पाहुणे आम्हाला जॉईन झाले, पण हे 2 आहेत ते परमनंट. त्यामुळं श्रीपाद सबनीस सरांची तशी ओळख झाली. त्यामुळे खरं सांगू का, मी जेव्हा मला श्रीपाद सबनीस होय म्हणलं तेव्हा मला एकच वाक्य आठवलं स्वामींचं, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा पवारसाहेब पर्यंत म्हणले की सगळा खर्च माझ्याकडून घ्यायचा, तेव्हा मला ते वाक्य आठवलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी त्या दोघांनाही माझे स्वामी समर्थ मानतो की स्वामींचं बाकी काय असतं, आपल्या पाठीशी उभं असणं हेच फार मोठे आहे. त्यामुळे मी दोघांना मी स्वामी समर्थ मानतो. वडगावमध्ये मी एक नवरत्न वृद्धाश्रम बघितला, त्याच्यामध्ये त्या पाठीवरती तुमचं नाव दिसलं मला, मानद सल्लागार म्हणून. काय झालं सतीशजी, साधारण एक 5 वर्षापूर्वी जे आपला कोरोनाचा पिरियड होता, तेव्हा मला आमच्या खडीवाले वैद्य आहेत ना, खडीवाले वैद्य, त्यांनी एक 200 बाटल्या चवनप्राश दिला, अर्धा किलोच्या. त्याची ओळख होती तुमची? त्यांनी ऐकलं होतं, पण माझी ओळख आमचे मित्र देवकरांच्यामुळे त्यांची ओळख होती, विश्वनाथ देवकरांच्या. त्यांनी म्हणजे चांगला माणूस काम करतो आणि त्यामुळे मी त्याला भेटलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं की अशाच आपल्या बाटल्या द्यायच्या, तुम्ही काय करू शकता, ते म्हणलं मी. मग मी काय केलं, त्याविषयी पहिल्यांदा बाटल्या दिल्या आपल्या कुष्ठरोग केंद्रात, सगळ्या कुष्ठरोग्यांना. बाटल्या शिल्लक उरल्या, करायचं काय, तर मला आपण एक अनाथ आश्रम किंवा एक वृद्धाश्रमात जाऊ. तर मी सहज थोडी चौकशी केली, तर मला कळालं वडगावमध्ये, बुद्रुकमध्ये, वडगाव दाहिरीमध्ये एक वृद्धाश्रम आहे. आम्ही त्यांची तयारी गेलो. त्यांना सांगितलं, तिथे मला ती अनिता भेटली, अनिता लाकडे म्हणून, ती सगळे चालवते. आणि चालवल्यानंतर मग त्या आमच्या बाटल्या मी त्यांना दिल्या. ही आमची पहिली ओळख. पण अनिताचं काम पाहिल्यानंतर आणि तिचं डिव्होशन पाहिल्यानंतर असं ठरवलं की आपण हे पाठीमाग कायम करायचं. त्यामुळे तेव्हापासून सुरू झालेला आमचा साथ आजपर्यंत चालू आहे. तो वडगावमध्ये नंतर शिफ्ट झाला, नंतर ते वडगाव बुद्रुक दारीमधून ते वडगाव बुद्रुक ते शिफ्ट झालं. ते थोडा प्रॉब्लेम झाला पाण्याचा जागेचा त्यांचा, आणि ते असं आतल्या 2 जिने सोडून वरती जायला लागायचे. त्यामुळे आजी आजोबांना वर चढता येत नव्हतं. इथं आपलं ग्राउंडला एक बंगला मिळाला, त्यामुळे ते सगळं झालं. आणि मग तिथून पुढं मी जे मित्र, जे कोणाचं काही फंक्शन असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल, कोणाचं वर्षश्राद्ध असेल कोणाचं घरातलं, तर आपल्या वृद्धाश्रमात करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत मिळाली आणि जे यायचे त्यांना एक आनंद मिळाला की आपण या आजी आजोबांसमोर आपला आजचा दिवस गेला. असं ते एक वृद्धाश्रम आपण हे केलं. त्याच काळामध्ये तोच पिरियड साधारण आपले महावितरणचे आमचे मुख्य अभियंता होते रामराव मुंडे साहेब. त्यांच्या पत्नी म्हणजे वहिनींचं निधन झालं. त्यांचा 13व्याचा प्रोग्राम होता. त्यांनी मला म्हणले, कोलते आपल्याला 13व्याचं जेवण हे अनाथ मुलांना द्यायचं. माझ्याला आपल्या कुठे ओळख नव्हतं अनाथ मुलाची. तर मी आळंदीला एका मित्राला फोन केला, असं आमचा इथं कुठं अनाथ आश्रम आहे का, आहे म्हणलं, ते गेला. त्यांनी मला फोन नंबर दिला. मी त्यांना फोन केला, म्हणलं मी उद्या मला तुमच्याकडे किराणा माल आणि भाजीपाला घेऊन यायचं आहे, या म्हणले, काय अडचण नाही. त्याप्रमाणे आम्ही किराणा माल घेतला आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर पत्त्या गेल्यानंतर जे चित्र पाहिलं, एक निळ्या पत्र्याचं शेड, 20 बाय 10चं शेड, त्या सगळे मुलं राहतात. तिथं स्वयंपाक, तिथं त्यांचा अभ्यास आणि तिथं त्यांचा निवास. आणि बाहेर सगळे त्यांनी मोकळी जागा होती, सगळं हे केलं, फळभाज्या केल्या, म्हणजे भाज्या केल्या सगळ्या त्यांना लागणार आहे. स्नेहछायाबद्दल बोलतो, स्नेहछायाबद्दल बोलतो, स्नेहछाया परिवार. तर हे झाल्यानंतर इतकं मला ते आवडलं. आणि मला पहिल्यांदा भेटली सारिका. मला तिचे मिस्टर म्हणजे दत्तात्रय इंगळे भेटले नाही, ते बाहेर गेले होते. सारिका भेटले पहिल्यांदा. सारिकाची चौकशी केली आणि सारिकाने बहिणीने तिलाही सांगितलं की इथून पुढे मी तुझ्या पाठीशी कायम आहे आणि तू माझी मुलगी. आणि मग तिथून पुढे आपण एक विचार केला की ह्या पत्रा शेडमध्ये किती दिवस राहणार.
दैवान त्यांची इंग्लिश सरांची वगैरे त्या संबंध चांगले असल्यामुळं तिथले स्थानिक नगरसेवक आहेत त्या निर्मलाताई हे म्हणजे ते निर्मला गायकवाड असं दिघीच्या दिघीच्या त्यांचे काम पाहिलं होतं त्यामुळे त्यांनी दिघीमध्येच एका बिल्डिंगच्या शेजारी मोकळी जागा त्यांना 1350 स्क्वेअर फूट त्यांनी द्यायची मान्य केली. त्यांनी ती जागा दिली आणि त्यावेळेला काम आम्ही जेव्हा भेटलो कामं चालू होतं त्या खोदकाम चालू होतं त्या जागेच. आणि मग इंगळे सरांच्या म्हणजे दत्तात्रय इंगळे सारिका इंगळे यांच्याबरोबर माझे संबंध आमचे संबंध जोडले ते मुलगी आणि जावायचे. मग आपण जो तो प्रवास सुरू केला त्या खोल्या 5 पूर्ण झाल्या. आम्ही एकाच सगळं वाढून ठेवलं 5 खोल्यांचं. म्हणजे जे करता येईल ते आज जे चित्र असते ते आपलं असे आहे. मनोहरजी महावितरण मध्ये तुम्हाला पेन्शन नाही, तुम्ही कोणाकडनं पैसे घेत नव्हता, नाही ही एवढे सगळे व्याप तुम्ही सांभाळता कसे, पैसा कुठून आणता? नाही काय सांगतो तुला एक आहे की आपल्या गरजा कमी असतील ना सगळं होतं. माझा मुलगा एमडी डॉक्टर आहे बरोबर. टिळक रोडला त्यात दवाखाना आहे. त्याच्यात 3 गाड्या आहेत. त्यांनी मला सांगितलं तुम्ही असले काय उद्योग करायचे नाही, गाडी घ्यायचं पाहुण्यांच्या द्यायचं फक्त ड्रायव्हरला घेऊन, असे काही उद्योग करायचे नाहीत, कोणाला पैसे मागायचे नाही, कोणाला काय करायचं नाही. पण माझा तो पिंडच नव्हता. तर मी त्याला सांगितलं मला हे तुझं जमणार नाही, तुझ्या गाडीत बसणं किंवा जमणार नाही. माझ्या ह्याच्यावर जेवढं होईल तेवढं केलं. मग त्यांनी माझ्या अकाउंटला काही रक्कम ट्रान्सफर केली तर माझं चालतंय. आणि दुसरी गोष्ट आपल्या गरजा काहीच नाही, कमी गरजा असल्या की सगळं बघतं. व्यसन नाहीत काय, व्यसन नाही, कुठे गरजा नाही, कुठे अवस्था नाही, कुठे खरेदी नाही, पिक्चर नाही. दादा गेल्यानंतर मी थिएटर बंद केलं. दादा कोण गेल्यानंतर एकही पिक्चर पाहिलं नाही, एकही पिक्चर थिएटर नाही पाहिलं अजिबात. दादा गेल्यानंतर थिएटर पूर्ण बंद. त्यामुळे काही कुठल्या आपल्या असा खर्च नाही, वायफट खर्च नाही, काही नाही. आणि मला खरं साथ दिली आमच्या मंडळीने. माझी मंडळी उषा तिची साथ नसती तरी एवढं करणं शक्य नव्हतं. तुला हाच विषय म्हणजे हे कोण नव्हतं कधी आग्रह नाही केला तिने. आमच्याकडे सोय होती साहेब महावितरणमध्ये वीज मंडळामध्ये दर 4 वर्षाने मला भारताची एक टूर करायला मागायची. त्या मनाची एलटीसी लोक एलटीसीला जायचे पण मी कधी एलटीसीला गेलो नाही. तिने कधी आग्रह नाही केला. कशाने पैसे खर्च करायचे, खऱ्या पैसे कशाने खर्च करायचे. म्हणून अजून एक विषय राहिला. सासवडचे जे अण्णा महाराज आहेत ना, म्हणजे एकमुखी दत्ताची स्थापना केलेली आहे त्यांनी, बरेच नारायणपूरचे सॉरी. तर त्यांनी काहीतरी 4 धाम 4 ठिकाणी केली, भारत परिक्रमा केली, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. काय झालं, मी 1970 बोरला असताना माझं गाव पिसुरे चालू सासवड जवळ. मी नेहमी नारायणपूर मार्गे ह्याला यायचो, बोरला यायचो. तर दत्त मंदिरात थांबून त्यांचं दर्शन घ्यायचो. तेव्हा दत्त अगदी छोटं मंदिर होतं. त्यांनी मला सगळं विचार कुठं काम करतो, म्हणलं मी वीज मंडळात काम करतो. ठीक आहे म्हणलं काय नाही. तर काही वर्षानंतर त्यांनी मला एक सांगितलं की तुम्ही या. मी गेलो, मला बोलून घेतलं. आपले म्हणले आपल्याला आपण आडेगावला मोहोळ तालुक्यात आपली एक सामुदायिक शेती करायची, ती घेतली. कुठला मोहोळ तालुक्यात 2.5 एकर आपल्याला शेती मिळाली सामुदायिक शेतीसाठी. आपल्याला त्याला वीज पुरवठा पाहिजे. अवघड होतं काम ते फार, परंतु एक आपली सवय होती की आपण कुठूनही प्रयत्न करायचे, बरोबर नाही. मग तत्कालीन कोल्हापूरच्या आमच्या एका मुख्य अभियंता काही कारणासाठी निलंबित झाले होते. तर त्यांना मी सहज भेटलो, साहेब आता नारायणपूरला तुम्ही याल का. त्या काळात आले नारायणपूरला आले. महाराजांनी त्यांना आदरातिथ्य केलं, त्यांना प्रवचन बसवलं, पूजा आरतीला बसवलं. आणि त्यानंतर दत्त महाराजांनी अशी काही किमया केली, त्यांचं निलंबन रद्द झालं. आणि मग मी त्यांना सांगितलं की असं आमचं आडेगावले काम आहे. झालं म्हणले काम. त्यांनी खाली सोलापूर आदेश दिले, पुढच्या रविवारी मी संध्याकाळी 6 वाजता येतो तिथं, मला बटन दाबायचे. आणि त्या आठवड्यात संपूर्ण तिथं सगळ्या वीज पुरवठा मिळाला. अतिशय अवघड होतं. महावितरणचे 3 ट्रक कामाला लागले होते. सामुदायिक शेती असं म्हणजे एक गुरु असं एक सामुदायिक शेती प्रकल्प होता. ते ओळख झाल्यानंतर मी त्यांच्याशी फार जोडलं गेलो. आणि मग त्यांनी 1994-95 साली त्यांनी असा संकल्प केला की आपण भारत मातेची परिक्रमा करायची. शंकराचार्यांच्या कोणीच केली नव्हती. पहिले शंकराचार्य त्यांच्या भारत माते कोणी परिक्रमा केली नव्हती. ठीक आहे, मग त्याने काय केलं, आमच्या 30 लोकांची निवड केली. 2 वीज मंडळातले, 2 तलाठी, 2 ग्रामसेवक, 2 व्यापारी, 2 शेतकरी, 2 पोलीस मधले, असे 30 लोकांची निवड केली. सगळ्या निवड केली. आणि आम्ही बसनी प्रवास सुरू केला. भारतामध्ये जेवढा शेवटचा रस्ता आहे
भारत मातेचा हा. त्या रस्त्याने प्रवास केला. आणि तो प्रवास करत असताना मध्ये जे मंदिर आली त्यांची सगळे दर्शन घेतली. आणि मुक्काम आपला धर्मशाळेत आणि जेवण सगळं गाडीमध्ये तयार करायचं. किती दिवसाचं होता? एक सांगतो ना, तो झाल्यानंतर काय झालं, त्याला आम्हाला 2 महिने लागले, पण आम्ही 2 पार्टमध्ये केलं. 1 महिना निम्मा पाठ केला 94 साली, 95 साली दुसरा पाठ केला. हा असं आम्हाला त्याला 2 महिने लागले. तेव्हा त्याने एक कल्पना, त्यांनी एक संकल्प केला की भारतामध्ये मी 4 धाम करणार दत्त महाराजांचे. ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांनी तो संकल्प सोडल्यानंतर पहिले धाम मध्य प्रदेशमध्ये जलकोटी म्हणून एक नर्मदेच्या काठी, जिथं सहसा अर्जुनांनी बाण मारून त्या राक्षसाचा वध केला होता, जिथं संपूर्ण नर्मदा असं त्या याला खडकाला फार मोठं पदार पडले, नर्मदा खाली जाते, पुढचं पात्र कोरडे पुढे नर्मदा वाहते. एकमेव पात्र नर्मदेचं, त्या पोटमध्ये एक थेंब नर्मदेचा, नर्मदा येते पुढे जाते, असं खाल्लं जाते. हा खालून जाते. असं ते जलकोटी म्हणून स्थान आहे. तिथे त्यांनी संकल्प केला पहिला. दुसरा संकल्प केला कन्याकुमारीला, स्वामी विवेकानंद स्मारकाच्या अलीकडे थोडंसं 5-6 किलोमीटर, तिचा दुसरा संकल्प केला. तिसरा केला कलकत्त्याला, हावड्यापासून 30 किलोमीटरवर एक ठिकाणी त्यांना ते हे झालं. त्यांना एक थोडंसं म्हणजे ते देवपुरुष होता, पुढं करायचं त्यांनी ते नक्की केलं झालं. चौथं उत्तराखंडला, नैनितालपासून 60 किलोमीटर, म्हणजे 4 दसरा उभं करायचं त्यांचा संकल्प केला. ह्यामध्ये कुणाची देणगी नाही, फक्त श्रमशक्ती. आपल्या शिष्याने सगळं काम करायचं. म्हणजे चांगले सुद्धा होते ना नोकलेले लोक, रजा काढून तिचं बांधकाम करायचे, माती काढायचे, माती व्हायचे, ट्रॅक्टर भरायचे, अशी मंडळी. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करायचं? बाहेर जाऊन काम करायचं. इथे ना आपण आमच्या शिष्याने 25-30 लोकांची टीम घेऊन जायचं. हा नाही समजा. आता हे सगळं करत असताना माझ्यावर जबाबदारी होती कुठली, विद्युतीकरण. तरी मला सांगितलं विजयचं बघा तुम्हाला काय करायचं. ठीक आहे करतो मी. आमच्या शिष्यामध्ये 10 ते 15 वायरमन होते आम्ही शिष्य वर्गामध्ये. मग आम्ही त्या धामाचं बांधकाम सुरू होताना पूर्वी त्यांना बांधकामासाठी जाऊन त्यांना सप्लाय द्यायचो, आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मंदिराचे विद्युतीकरण करायचं. हा नाही सगळं बाकी त्याची ओळख काढून सगळं ओळख काढून त्यांची आपण ते सगळं करायचो. एक कनेक्शन घेताना नाही हे काहीच नाही. ह्याच पाठीसाठी एक साठी आपण काय करत नसतो, तो फक्त सगळं सांगतो. तुम्ही फक्त पुढे नाचायचं असतं, आपण काय तो सगळं ओळख करत होतो, सगळं करून देतो. आणि त्यात फक्त एकच संकल्प मी केला होता की जेवढं मला शक्य आहे तेवढं मी अण्णांच्याकडून एक पैकी घेणार नाही. बरं, कशाची विद्युतीकरणाची. मग ती जागा मोठ्या होत्या ना, म्हणजे मध्य प्रदेश जागा 17 एकर आहे, कन्याकुमारी जागा 7 एकर आहे, कलकत्त्याची जागा 60 एकर आहे, आणि उत्तराखंड जागा 55 एकर आहे. इथलं विद्युतीकरणाचा खर्च तुम्ही केला? हा सांगतो ना. म्हणजे काय झालं, म्हणजे आपण संकल्प केला की आपण जेवढं एक शेवटी कसं असतं, दत्त महाराजांचा एक फार मोठा आपल्याला आदर्श आहे माधुकरी. त्यांच्या गळ्यात काय जोडी असते माधुकरी गेले दत्त महाराज, म्हणून आपण माधुकरी मागायची. म्हणून 1 बंडल दे, 2 बंडल दे, 2 पाईप दे, 5 पाईप दे. आणि तेच माझा पगार होता, माझ्या रजा होत्या किंवा असं सगळं होतं. तर मला पहिला धामाला मध्यप्रदेश खर्च आला 4,80,000 रुपये, 4,80,000 रुपये. किती वर्षापूर्वीच? 2003 साली. 4.5 लाख रुपये सर्व्हिस सांभाळून जायचं सगळं. मी लोकांना बरोबर घेऊन जायचं आमच्या सगळं. तुम्हाला खोटं वाटेल, मला त्याला केबल न्यायची होती. केबलला आता त्याला अख्खा काढावं लागला, त्याला भाडे भरावं लागलं. आमच्या शिष्य लोक ज्या बसमध्ये होते, आम्ही बस केली त्या लोकांची तिकडे कामासाठी त्यांचं संपूर्ण खालचं असतं ना कॅरियर लगेच, तिथे केबल ठेवली. त्यांना म्हणलं तुमच्या बॅगा मांडीवर घ्यायच्या. पहिला प्रयोग की बसमध्ये केबल नेणं, हा पहिला प्रयोग. आणि असं सगळं झाल्यानंतर त्या काळात म्हणजे काय झालंय, अगदी दत्त महाराजांची कृपा. आमचे एक मुख्याध्याप होते, त्यांना कळालं की कोलते असं केलं, फार मोठं काम केलं, सगळं झालं. त्यांना मला एक ऑफिसला बोलवलं, भयंकर कडक होते. मला म्हणले रविवारी घरी भेट. मी गेलो घरी रविवारी भेटायला. मला काय काय माहिती नाही. त्यांनी सांगितलं हे 1 लाख रुपये तुला. म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मीच आहे. काही नसताना, एक शब्द नसताना 1 लाख रुपये 2003 साली मला मिळलं. म्हणजे 4 लाखाची मध्ये ती 1 लाख कमी होणं हे त्याचे जर मला वाटतं त्या चिविनरच्या केबिन मध्ये जायला त्या साहेबांच्या केबिन मध्ये जायला अधिकारी कापायचे का बोलवले म्हणून, स्ट्रिक्ट होते, भयंकर स्ट्रिक्ट. पण तेवढं धार्मिक तेवढेच. म्हणजे मला काय सांगायचं, हा जो आहे ना, हे आपण काहीच करत नाही, दत्त महाराज कडून करतो. रिटायर झाल्यानंतर
15 साली 18 साली मला आमचं कलकत्ता केलं आणि कलकत्त्याचं धामात वायरिंग केलं. त्याला मला खर्च आला 30 लाख रुपये. 30 लाख 30 लाख रुपये. मी कोण मायकुले पैसे. पण दत्त महाराजांनी अशी काही जादू फिरवली, अण्णा महाराजांनी अशी काही जादू फिरवली की लोकांनी सगळ्या वस्तू मला दिल्या. 30 लाख 30 लाख रुपये. ही सगळी धाम आता चालू आहेत का? चालू सगळे निर्माण केलं जातं. नाही, तिचं आमचे शिष्य जातात नारायण शिष्यांच्या दर महिन्याला वर्षातून एकदा त्यांच्या तिथं पारायण असतो, त्यामुळे त्यांनी सेवा करायची. ते लोक शिष्य आहेत ना, ते मेंटेन करतात. म्हणजे मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये ह्या महाराजांचं निधन झालं आणि आता सुद्धा सगळे त्यांनी एक काहीतरी हे घालून दिले. एक त्यांनी कसं झालं, शिस्त घालून दिले, एक प्रकारचं वर्किंग करून दिलं. त्यामुळे ते सगळे धाम पद्धती चालू आहेत. आणि मुळात आम्ही असं मानतोय, अण्णा महाराज शरीराने गेले, आत्म्याने नाही गेले. बरोबर. तो चारही ठिकाणी सगळे नारायणपुरा सगळं आहे. त्यामुळे तो म्हणजे ते असं कायम राहणार, चालू राहणार, त्याला काहीच अडचण पडणार नाही, काही अडचण पडणार असं. कोलतेजी, तुमचा हा जो प्रवास आहे ना, या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटली, तुम्ही त्यांना जोडत गेला आणि बरंच काय काय तुम्ही सांगितलं. आमच्या प्रेक्षकांना ह्यातनं नक्की प्रेरणा मिळेल. आणि तुमचं एक वाक्य म्हणजे असं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. लोक तेच राहतील. खरंच आहे, तुमचा म्हणजे तुमच्या मनामध्ये स्वच्छता असली पाहिजे. जे काय करताय ते काम चांगलं असलं पाहिजे. मला फक्त यातली एकच गोष्ट मला सांगायची, म्हणजे माझ्या जीवनात महत्वाची गोष्ट. मी जेव्हा भोरला होतो दुय्य अभियंता, तेव्हा मला एक चॅलेंज आलं 1992 साली की ज्या रायरेश्वर किल्ल्यावर छत्र महाराजांनी शंकराच्या पिंडीवर आपल्या करंगळे कापून प्रतिज्ञा केली होती, रायरेश्वर स्वराज्याची. तर त्या रायरेश्वर किल्ल्यावर विद्युतीकरण करायचं काम होतं. माझ्या अगोदर जे होते त्यांनी कोणी काम नाकारलं, नाही म्हणजे शक्य नाही म्हणलं. उंच आहे, एक तर रस्ते नव्हते, दुर्गम आहे, 6 किलोमीटरचा खडा चढ चालायचा डोंगराचा, वरती सामान न्यायचे, काही सोयी नाही, काय नाही. तर मी आता हे काय असल्यानंतर आपले थोडं मनोमन एक प्रार्थना केली महाराजांना, तुम्ही फक्त मला बळ द्या. महाराजांनी बळ दिलं. आणि तुम्हाला सांगतो, बोर तालुका आंबवडे म्हणून फार मोठं गाव आहे, तीर्थस्थान आहे. तिथून 6 किलोमीटर पायी जायचं सामान घेऊन आणि पुढे गेलं 7 किलोमीटर डोंगर चढायचा. असं काम जेव्हा आम्ही केलं, त्या कामाला आमच्या इथे स्थानिक लोकांनी एवढी मदत केली. त्यांनी सांगितलं आमचे किती जण लोक आहेत निधन पावले, तर आम्ही वीज मंडळाला काही दोष देणार नाही. त्यांनी अफिडेविट करून दिलं. त्या लोकांनी इतकी मदत केली. आणि एक इतिहासामध्ये वीज मंडळाच्या एक पहिली घटना घडली की एखाद्या विद्युतीकरणाचं उद्घाटन करण्यासाठी VIP यावेत. आणि ते VIP कोण आले? तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेलिकॉप्टरवरती आले. खूप मोठा सोहळा झाला. मला वाटतं खूप मोठा सोहळा, टेलिव्हिजनवरती सांगतो ना, खूप मोठा सोहळा झाला. दूरदर्शन त्यांच्यावर आलं. आणि ते सगळं झाल्यानंतर निमा सन्मान वगैरे केला, सन्मान केला आमच्या लाईन स्टाफचा. मला लाईन स्टाफ फार चांगला मिळाला होता, अजिबात जीवजन लोक होते. त्यानंतर ती बातमी 3 मिनिटं त्या काळात दूरदर्शन दाखवली. दूरदर्शनने ती आमच्या MDनी पाहिली मुंबईत. त्यांना कल्पनाच नाही. मला वाटतं त्यावेळेला वाघ साहेब म्हणून कार्यकारी अभियंता होते, ते कायम तुमच्या पाठीशी असायचे. त्या काळातच म्हणजे हे सगळं करत असताना एक विजय वाघ म्हणून एक कार्यकारी अभियंता होते. त्यांचा इतका सपोर्ट की तुला काय करायची कर, फक्त काम कर. अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, एखादे वडील मुलाप्रेम करतात तेवढं त्यांनी प्रेम केलं. त्यामुळे आपण ठरवलं होतं की काय झालं तर ते काम पूर्ण करायचं. म्हणजे वाघ साहेबांच्या काळातच ते विद्युतीकरण झालं, हे आपल्याला हे करायचं. फार मोठं आहे ते. म्हणजे धार्मिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातली लोक तर यांच्या मागे आहेतच, पण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं सुद्धा यांच्यावरती गरज असतं. तर मित्रांनो, मला वाटतं हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या सूचना, काही मार्गदर्शन असेल तर ते जरूर करा. तुमच्या कॉमेंट्स द्या आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.